नमस्कार. मी डॉक्टर हरदास. हरदास हार्ट केअर या संस्थेला पुण्यामध्ये कार्यरत होऊन पूर्ण 10 वर्ष झाली. या निमित्ताने आम्ही 10 दिवसाचे काही विविध कार्यक्रम घेत आहोत. काही एंटरटेनमेंटचे, काही इन्फॉर्मेशनचे, काही इन्फोटेनमेंटचे, काही क्विज, काही लाईव्ह प्रोग्राम्स आणि आज आम्ही एक खूप छानसा प्रोग्राम घेऊन आलेलो आहोत. लाईव्ह सेशन विथ डॉक्टर मनाली देव. योगाभ्यास, योग साधना आपल्याला खूप परिचित आहे. आपल्याला याबद्दल बरंचसं माहिती आहे. किंबहुना आपल्या शास्त्रांमध्ये याचा उल्लेख ऑलमोस्ट 5 ते 10,000 वर्षांपासून आहे. इनफॅक्ट ऋग्वेदा हॅज मेन्शन्ड अबाउट योगाभ्यास व्हेरी विविडली. इट्स अन इम्पॉर्टंट फॉर्म ऑफ एक्सरसाइज बिकॉज त्याचा जो फायदा आहे हा फार सर्वांगीण आहे. वेगवेगळ्या अवयवांना, वेदर इट्स युअर हार्ट, लंग्स, लिव्हर, पॅनक्रियाज, मसल्स, इट हेल्प्स ऑल दी ऑर्गन्स व्हेरी वेल. आणि ह्याचे फायदे खूप आहेत. आणि हे फायदे जाणून घ्यायला आणि ही विविध साधनं, जी विविध योगासनं आहेत हे जाणून घ्यायला आपण आज डॉक्टर मनाली यांना बोलवलेलं आहे. शी इज अन इंटरनॅशनल कोच फॉर योगासनाज. She herself has a gold medal in this. मला फक्त एकच सांगायचं आहे की the instructions for Yogasana is going to be in Marathi. So those of you who do not understand Marathi at all, माझी अशी विनंती राहील, I make request to all of them that please follow her movements rather than her instructions. But those of you who follow Marathi, follow her instructions as well as the movements. Grab a bottle of water and get ready with a mat for a lovely session with Dr. Manali Dev. Thank you very much. नमस्कार, मी डॉक्टर मनाली देव, इंटरनॅशनल लेवल योगा कोच. आज हरदास हार्ट केअर यांच्या वतीने सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण आपल्या संस्थेच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांसाठी आयोजित केलेल्या योग साधना या कार्यक्रमात फुफ्फुसे व हृदयाची कार्यक्षमता वाढवणारी, ताणतणाव कमी करणारी, शारीरिक व मानसिक पातळीवर सशक्त होण्यासाठीची हार्ट फ्रेंडली योगासनं बघणार आहोत. सध्या कोविड-19 या महामारीने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. त्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी योगाभ्यासाची नितांत आवश्यकता आहे. तर आपण आपल्या सेशनला सुरुवात करणार आहोत ओमकार चॅन्टिंगनी. कुठल्याही कम्फर्टेबल पोझिशनमध्ये सगळ्यांनी ताठ बसायचे. ज्यांना खाली बसता येत असेल त्यांनी खाली बसायचे. खुर्चीवर बसलात तरी चालणार आहे. प्रथम दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा, पाठ ताठ, डोळे बंद. लक्ष पूर्ण श्वासाकडे. ट्राय टू स्किप युअर अनवॉन्टेड थॉट्स. भरपूर श्वास घ्यायचा आहे. सावकाश श्वास सोडत ओंकार चॅन्टिंग करणार आहोत. श्वास घ्या. श्वास घ्या. अजून एकदा. लक्ष पूर्ण श्वासाकडे. असलेला ताण कमी करण्याचा प्रयत्न करतोय. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न. दोन्ही हात सावकाश ज्ञानमुद्रेमध्ये. लक्ष फक्त श्वासाकडे. दिवसभराच्या ताणतणावाने प्रेशर येतं मनावर, ते कमी करण्याचा प्रयत्न. श्वास जेवढा संथ ठेवाल तेवढा ताण
लवकर कमी होईल. सॉफ्ट ब्रीद इनहेल, सॉफ्ट ब्रीद एक्झेल. रिलॅक्स. सावकाश दोन्ही डोळे उघडणार आहोत. थोडंसं खुर्चीच्या पुढे येऊन बसायचंय. आपण काही आता हाताचे एक्सरसाइज बघणार आहोत, जे बेसिक स्ट्रेचेस आहेत की जे खूप आवश्यक आहेत आणि तुम्ही कुठल्याही जागी बसून करू शकता, की असे काही एक्सक्यूज नाही, मला वेळ नाही, मला जमत नाही, मला कुठे जाता येत नाही. बसल्या बसल्या कुठल्याही जागी करण्याचे व्यायाम प्रकार की जे आपल्या सर्वांसाठी खूप आवश्यक आहे. प्रथम एक हात सरळ करायचा आहे. आपण डाव्या हाताने सुरुवात करतोय. हाताचा तळवा समोरच्या बाजूला, उजव्या हाताने बोटांकडे थोडासा दाब द्यायचा आहे. बोटं थोडीशी स्वतःकडे ओढून घ्यायची आहेत. हा जो हाताचा भाग आहे हा संपूर्ण ताणला जाणार आहे. फील द स्ट्रेच. 5 काउंट्स होल्ड. चेंज. त्यानंतर दुसरा हात. कोपर जास्तीत जास्त ताठ करण्याचा प्रयत्न. हाताची बोटं जास्तीत जास्त ताणलेली. हातामध्ये ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. खूप वेळा लॅपटॉप मोबाईल घेऊन हात जो दुखायला लागतो ती दुखी कमी होण्यासाठी याची मदत होते. चेंज. त्यानंतर हात सरळ ठेवायचे. फक्त हाताची बोटं उघडमीट करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक जॉईंटला तुम्हाला ताण जाणवणार आहे. दिस इज कॅट स्ट्रेच. ओपन अँड क्लोज, ओपन क्लोज, ओपन क्लोज, ओपन क्लोज. चेंज. त्यानंतर मॅजिक एक्सरसाइज की जे हातामधलं बोटांमधलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करणार आहेत. संधिवाताची सुरुवात असेल तर त्यासाठी सुद्धा हा एक्सरसाइज उपयुक्त आहे. चेंज. त्यानंतर अंगठा आत, अंगठा बाहेर, अंगठा आत, अंगठा बाहेर. हातावर सगळे ॲक्युप्रेशर पॉइंट्स असतात, ते आपण प्रेस करतोय, जेणेकरून आपलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होणार आहे. ब्रीदिंग नॉर्मल सुरू आहे. कुठेही आपण श्वास रोखलेला नाही आहे. त्यानंतर बोटं इंटरलॉक करून समोर स्ट्रेच करणार आहोत. शोल्डर जॉईंट पासनं बोटाच्या टिप्सपर्यंत स्ट्रेच युअर हँड. कीप युअर एल्बो स्ट्रेट. फील द स्ट्रेच. छान ताण जाणवून घ्या. सगळे स्ट्रेचेस निदान 5 ते 10 आकडे होल्ड करायचे. चेंज. त्यानंतर सावकाश हात वर, दंड कानाला टेकलेले. आर्म टचिंग टू द इयर. स्ट्रेच युअर बॉडी अप. जेवढं तुम्ही शरीर वरती ताणून घ्याल तेवढं तुमचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होणार आहे, पोश्चर इम्प्रूव्ह होणार आहे, स्ट्रेंथनिंग होणार आहे. ह्याच्यात पाठीलाही ताण बसतो, पोटाला ताण बसतो, ऑब्लिक्सला ताण बसतो. सावकाश श्वास सोडत हात बाजूनी खाली, पुन्हा गुडघ्यावर किंवा मांडीवर. या पद्धतीने हे स्ट्रेचेस रोज 2 ते 3 वेळा करणं आवश्यक आहे. त्यानंतर खांदे पुढून मागे. फक्त रोटेशन करतोय. सगळी कामं आपली पुढे वाकूनची असतात, त्यामुळे हा जो भाग आहे छातीवर आणि हृदयावर दाब येणार तो भाग पूर्ण आपण ताणून घेणार आहोत आणि खांदे फक्त पुढून मागे फिरवायचे. साधारण 5 वेळा आपण चक्र करणार आहोत. त्यानंतर खांदे वर खाली लाईक दिस, शोल्डर अप अँड डाऊन. ह्याच्यामुळे मान आणि पाठीचे स्नायू सुद्धा रिलॅक्स व्हायला मदत होते. चेंज. आता आपण अँकल जॉईंट कडे जाणार आहोत. एक पाय सरळ करायचा आहे आणि अँकल जॉईंट रोटेशन. घोटा गोल गोल फिरवायचा आहे. 5 वेळा सुलट, 5 वेळा उलट. ह्याच्यामुळे पावलंदुखी, टाचादुखी, पायामध्ये गोळे येणं हे कमी होतं. पायाचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं. त्याच पद्धतीने दुसरा पाय गुडघा शक्यतो ताठ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. खूप वेळ बसून किंवा उभं राहून जो पायावर ताण येतो किंवा जे सतत फ्लाय किंवा ट्रॅव्हल करत असतात त्यांच्यासाठी हा जास्त उपयोगी आहे. देन नी. एक एक पाय की ज्यांना खूप व्यायाम करणं शक्य नाही आहे ते घरच्या घरी खुर्चीवर बसून करू शकतात
की जेणेकरून पायाचे स्नायू सशक्त व्हायला मदत होणार आहे. ह्या पद्धतीने रोज 10 वेळा करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपण कमरेचे काही व्यायाम प्रकार बघणार आहोत. जे आपण एरवी उभं राहून करतो ते आज आधी मी बसून दाखवणार आहे आणि तेच एक्सरसाइज आपण उभं राहून करणार आहे. ताठ बसायचंय, श्वास घ्यायचाय, श्वास सोडत कमरेतनं डाव्या बाजूला वळायचंय. खुर्चीचं हँडल पकडून जेवढं मागे वळता येईल कमरेतनं तेवढं वळायचा प्रयत्न करायचाय. पुन्हा श्वास घेत सरळ, श्वास सोडत विरुद्ध बाजूला. कंबर, पाठ, पोट छान पिळलं गेलं पाहिजे. पुन्हा सरळ, पुन्हा श्वास सोडत, श्वास घेत, श्वास सोडत, श्वास घेत, श्वास सोडत, श्वास घेत. गुड. आता ह्याच्याच पुढचा एक्सरसाइज. आता आपण कंबर, पाठ, पोट छान ट्विस्ट केलं होतं. आता आपण साईड बेंडिंग करणार जेणेकरून साईड्स स्ट्रेच व्हायला मदत होणार आहे. कमरेवर किंवा साईड्स ऑब्लिक्सवर जे फॅट असतात ते फॅट लॉस व्हायला मदत होणार आहे. खुर्चीत थोडंसं मागे सरकायचं. खुर्चीचा जो पाय असतो तो एका हाताने पकडायचा, दुसरा हात श्वास घेत वर घ्यायचा, भरपूर ताणून घ्यायचं आणि श्वास सोडत वाकायचे. पुन्हा श्वास घेत सरळ व्हायचे, हात खाली, दुसरा श्वास घेत, श्वास सोडत, पुन्हा सरळ, हात खाली, पुन्हा श्वास घेत सरळ, श्वास सोडत, श्वास घेत, श्वास सोडत. अजून एकदा श्वास घेत, हात वर, छान ताण द्यायचा सगळ्यांनी. फील करा ऑब्लिक्सवर स्ट्रेच. श्वास सोडत वाका, श्वास घेत सरळ, खाली. गुड. आता हेच एक्सरसाइज आपण उभं राहून करणार आहोत. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी उभं राहायचंय. दोन्ही पायामध्ये खांद्या एवढं अंतर घ्यायचंय. दोन्ही हात कमरेवर. सुरुवातीला आपण ट्विस्टिंग करणार आहोत जे खुर्चीवर बसून केलं होतं. श्वास सोडत कमरेतनं वळायचंय. खूप ओव्हर ट्विस्ट करायचं नाही आणि गुडघे वळवायचे नाही. पुन्हा श्वास घेत सरळ, श्वास सोडत, श्वास घेत, श्वास सोडत, श्वास घेत, श्वास सोडत, श्वास घेत. या पद्धतीने. तसंच आता साईड स्ट्रेचिंग. हात वर, श्वास घेत, श्वास सोडत, श्वास घेत, दुसरा हात, श्वास घेत, श्वास सोडत, श्वास घेत, पुन्हा डावा हात वर, उजव्या बाजूला वाकायचंय, पुन्हा सरळ व्हायचंय, दुसरा हात, श्वास सोडत वाका. छान या बाजूला स्ट्रेच फील करा. फील द स्ट्रेच ऑन युअर ऑब्लिक्स. पुन्हा सरळ. या पद्धतीने आपण रोज एक 5 रिपिटेशन करणं तरी आवश्यक आहे. त्याच्या पुढचा अजून एक एक्सरसाइज आहे की जो वेस्ट रोटेशन आहे. त्याच्यामध्ये बेली पोर्शन आत घ्यायचा पण श्वास रोखायचा नाहीये आणि वेस्ट फक्त तिथल्या तिथे फिरवायचे की तुमचं कोअर स्ट्रॉंग व्हायला मदत होणार. खूप वेळा हार्ट पेशंटना ॲब्स वर्कआउट करायला सुरुवातीला परमिशन नसते. त्या लोकांनी हा कोअर एक्सरसाइज म्हणून वेस्ट रोटेशन. पण एक काळजी घ्यायची, कंबर अशी फिरवायची नाही आहे. दॅट इज रॉंग. फक्त तिथल्या तिथे फिरवणं हे खूप आवश्यक आहे. श्वास बिलकुल रोखायचा नाही आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता हे आपण काही बेसिक स्ट्रेचेस पाहिलेत. आता 1-2 मिनटं आपण सगळेजण रेस्ट करणार आहोत. त्यासाठी तुम्ही स्वस्तिकासन म्हणजे खाली बसू शकता. ज्यांना खाली बसणं शक्य नाही आहे ते पुन्हा खुर्चीवर बसू शकतात. तर मी आत्ता खाली बसणार आहे आणि मी स्वस्तिकासनमध्ये बसणार आहे. स्वस्तिकासन म्हणजे टाचेसमोर टाच. जेवढी मोठी मांडी घालता येईल तेवढी आपण मोठी मांडी घालणार आहोत. दोन्ही हाताची व्यवस्थित ज्ञानमुद्रा. डोळे बंद, खांदे पूर्ण ओपन, चेस्ट ओपन, स्पाइन स्ट्रेट. सिट लाईक दिस. डोळे बंद ठेवून दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. डीप ब्रीथ इनहेल,
डीप ब्रीथ एक्झेल. एक 5 रिपिटेशन करणं अपेक्षित आहे, जेणेकरून आलेला ताण कमी होणार आहे. खूप वेळा ब्रीदिंग फास्ट होतं, ते कमी करण्यासाठी हे आवश्यक आहे. ह्याच्यात मी ॲब्डॉमेन ब्रीदिंग करते. श्वास घेताना पोट बाहेर येतंय, श्वास सोडताना पोट आतमध्ये जातंय. ताण जाईपर्यंत सगळ्यांनी करणं अपेक्षित आहे. आय होप सगळ्यांचा ताण गेला असेल. साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये ताण जातो. आता आपण काही बैठक स्थितीतली आसनं बघणार आहोत. त्यातलं पहिलं आसन आहे पर्वतासन. पर्वत म्हणजे डोंगर. डोंगराप्रमाणे या आसनाची अवस्था दिसते, म्हणून याला पर्वतासन म्हणतात. तुम्ही कुठल्याही कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसू शकता. मी आत्ता तुम्हाला स्वस्तिकासनमधनंच दाखवते. त्यासाठी श्वास घेत दोन्ही हात बाजूनी वर घेतले, हाताचा नमस्कार करायचा आहे किंवा बोटं इंटरलॉक करून स्ट्रेच करायचे. दंड कानाला टेकलेले, मान समोर, नजर समोर स्थिर किंवा श्वास संथ सुरू. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर लक्ष द्याल तर पोटाचा पोर्शन स्पेशली लोअर बेली हा वरती पूल होतो, ऑब्लिक्स पूल होतात, स्पाईनमधनं वरती खेचलं जातं, छातीवर ताण येतो. त्यामुळे लंग्स आणि हार्ट ह्याच्यासाठी हे नक्कीच बेनिफिशियल आसन आहे. श्वास संथ. एक काळजी घ्यायची म्हणजे हाताचे कोपरे ताठ हवेत, तर तो ताण व्यवस्थित जाणवायला मदत होणार आहे. साधारण 30 सेकंदापर्यंत आपण आसन होल्ड करणार आहोत. डोळे बंद. फक्त लक्ष श्वासाकडे आणि कुठे ताण आलाय, कुठे दाब येतोय ह्याच्याकडेच जायचंय. सावकाश हात श्वास सोडत खाली. कुठेही आपण श्वास रोखत नाही आहोत. आता ह्यातनंच आपण साईड स्ट्रेच करणार आहोत. त्यासाठी डावा हात बाजूनी वर, उजवा हात गुडघ्यावर ठेवायचा आहे किंवा गुडघा पकडायचा आहे. श्वास सोडत वाकायचे, जेणेकरून कमरेवर ताण येणार आहे. फॅट लॉस व्हायला मदत होणार आहे. पोटाचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी व्हायला मदत होणार आहेत, म्हणजेच डायजेशन रिलेटेड. रिलॅक्स. सावकाश सरळ. हात पुन्हा ज्ञानमुद्रेत. दुसरा हात श्वास घेत सरळ वरती ताणून घ्यायचंय. डाव्या हाताने गुडघा पकडायचाय. श्वास सोडत सावकाश वाकायचंय. खूप वाकणं अपेक्षित नाही आपल्याला, फक्त ताण देणं अपेक्षित आहे. श्वास संथ सुरू ठेवायचाय. पुन्हा सावकाश हात जागेवर. पुन्हा 2 वेळा डीप ब्रीदिंग. आलेला ताण कमी करतोय आपण. त्यानंतर पुढचं जे आसन आहे ते पाठीच्या कण्याला पीळ देणारं आसन आहे. त्याचं नाव आहे भारद्वाजासन. तर आज आपण बघणार आहोत भारद्वाजासन प्रकार 1. त्यासाठी दोन्ही पाय सरळ करून बसायचंय. त्यानंतर दोन्ही पाय डाव्या बाजूला मोडपून घ्यायचे. फोल्ड युअर बोथ लेग्स टू द युअर लेफ्ट साइड. हील टुवर्ड सिलिंग. टाच छताच्या दिशेला. ही झाली तुमची बेसिक पोज. त्यानंतर पाय ज्या बाजूला आहेत त्याच्या अपोजिट साईडला आपण ट्विस्टिंग करणार आहोत. सो लेफ्ट हँड ऑन युअर राईट नी. डाव्या हाताने उजवा गुडघा पकडायचा. उजवा हात पाठीमागे ठेवायचा आणि कमरेतनं जेवढं मागे ट्विस्ट करता येईल तेवढं करायचंय. मी साईड पोज पण दाखवते. या पद्धतीने फक्त एक काळजी घ्यायची, हातावर जोर द्यायचा नाहीये, जेणेकरून छातीवर दाब येईल. बोटाचे फक्त टिप्स टेकवायचे. हा जो भाग आहे हा सरळच पाहिजे, परपेंडिक्युलर. कीप युअर फिंगर्स डाऊन अँड ट्विस्ट युअर बॉडी ॲज मच ॲज यू कॅन. इफ एनीबडी फिलिंग नेक प्रॉब्लेम देन लुक स्ट्रेट. मानेचा त्रास असेल, वर्टिगोचा त्रास असेल तर मान वळवू नका. जिथे आहे तिथेच हनवटी ठेवायची. पाठीतनं मात्र उंच व्हायचंय. पचनाचे रिलेटेड प्रॉब्लेम
किंवा गॅसेस, इंडायजेशन, कॉन्स्टिपेशन, ॲसिडिटी हे त्रास कमी व्हायला मदत होते. छातीवर छान ताण येतो. पेक्टोरल्स आणि लंग स्ट्रेंथ वाढायला मदत होते. सावकाश, मान सरळ, हात जागेवर, पुन्हा पाय सरळ. सेम प्रोसिजर दुसऱ्या बाजूने करणार आहोत. दुसऱ्या बाजूला पाय फोल्ड करायचेत लाईक दिस. टाच वरच्या दिशेला. कमरेतनं जेवढं मागे वळता येईल तेवढा मागे वळायचंय. श्वास सोडतच वळायचंय. आसन पूर्ण झालं की श्वास संथ सुरू ठेवायचाय. श्वास बिलकुल रोखायचा नाहीये. सावकाश श्वास घेत सरळ. आता इथूनच आपण जाणार आहोत वज्रासन या स्थितीमध्ये. परंतु ज्यांना गुडघ्याचे त्रास आहेत किंवा अँकल जॉईंट लिगामेंट इंजुरी झालेत किंवा डॉक्टरांनी वज्रासन किंवा पाय मोडपायला परमिशन दिलेली नाही आहे, त्या लोकांनी खुर्चीत फक्त बसायचे किंवा पाय सरळ करून बसायचे. बाकीच्यांनी वज्रासनमध्ये बसायचं जिथे दोन्ही टाचांच्या मध्यभागी बसणं अपेक्षित आहे. दोन्ही हात मांडीवर, खांदे पूर्ण मागे, मान सरळ, डोळे बंद. श्वास संथ सुरू आहे. पाठीला बिलकुल डोम शेप द्यायचा नाही. ऑलवेज कीप युअर स्पाइन स्ट्रेट अँड रोल युअर शोल्डर्स बॅक. लुक स्ट्रेट और फोकस ऑन वन पॉइंट और क्लोज युअर आईज, वॉट एव्हर. हे जे आसन आहे हे रोज तुम्ही जेवल्यानंतर 10 मिनिटं करणं आवश्यक आहे. ज्यांना खाली मॅटवर किंवा खाली बसायला त्रास होतो त्यांनी हे बेडवर किंवा सोफ्यावर केलं तरी चालणार आहे, जेणेकरून तुमची पावलांची पोझिशन ही कम्फर्ट राहील. आत्ता आपण साधारण एक 15 आकडे म्हणजेच 15 सेकंद होल्ड करतोय. सो डोळे बंद, श्वास संथ सुरू आहे. लक्ष फक्त सगळ्यांनी श्वासाकडे द्यायचंय. बिलकुल मनामध्ये अनवॉन्टेड थॉट्स नकोय. रिलॅक्स. आता ह्याच पोझिशनमधनं आपण जे मगाशी पर्वतासन केलं ते करू शकतो. ह्या पद्धतीने हाताचे तळवे जुळलेले, पोट किंचित आतमध्ये खेचून वर खेचलंय. श्वास संथ सुरू आहे. ज्यांना वज्रासनमधनं शक्य आहे त्यांनी वज्रासनमधनं करा. रिलॅक्स. आता ह्याच्या पुढचं एक आसन आहे ज्याचं नाव आहे मंडूकासन. हे पण वज्रासन गटामधलंच आसन आहे, ज्यामध्ये गुडघ्यामध्ये भरपूर अंतर घेतलं जातं, पण हिप्स हे टाचेवरच टेकलेले असतात. आणि पाठीचा त्रास ज्यांना आहे, कंबरदुखी आहे, पाठदुखी आहे, खूप वेळा कार ड्राईव्ह करून किंवा लॅपटॉप वापरून कंबरपाठ दुखायला लागते, रग लागते पाठीला, किंवा ज्यांना वारंवार युरिन इन्फेक्शन होतं किंवा पाठी कायम वाकल्यामुळे छातीवर दाब येतो, तर हे सगळं कमी होण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो. तर मी आधी दाखवते आणि मग नंतर सगळ्यांनी करून बघा. दोन्ही पायामध्ये गुडघ्यांमध्ये जास्तीत जास्त अंतर घेतलंय. ह्याच्यामध्ये इनर थाई छान स्ट्रेच होत आहेत. त्यानंतर मंडूकासन 1 मध्ये आपण फक्त ताठ बसणार आहोत. खांदे ओपन, छातीच्या स्नायूंना ताण देणार आहोत. ज्यांना हे बसणं शक्य आहे त्यांनी हळूहळू पुढे वाकायचे. हाताच्या आधाराने हळूहळू पुढे वाकत राहायचे. हनवटी किंवा कपाळ टेकवायचा प्रयत्न करायचा. तुम्ही जर पाठीकडे लक्ष द्याल तर पाठीला बिलकुल गोल नाहीये. खांद्याचे जॉईंट्स छान ताणले गेलेत. हाताचे कोपरे ताठ आहेत. हाताची बोटं उघडलेली आहेत. या पोझिशनमध्ये कोणीही एक 4 ते 5 मिनिटं आरामात होल्ड करू शकतो, पण सरावाने. सुरुवातीला आपण 10 ते 15 आकडेच होल्ड करणार आहोत. रिलॅक्स. आता ज्यांना ह्या पद्धतीने वाकणं शक्य नाहीये त्यांनी खुर्ची, बेड किंवा सोफा घ्यायचा आहे पुढे आणि हात या पद्धतीने ठेवून कपाळ खालच्या दिशेला घ्यायचंय.
म्हणजे कुठली पण एक्सक्यूज द्यायला आपल्याकडे आत्ता काही चान्स नाही आहे. आपण कुठलेही प्रॉप किंवा घरात जी अवेलेबिलिटी आहे त्या वस्तूंच्या आधाराने योगाभ्यास कधीही कुठेही करू शकतो. आता ह्याच्या पुढचा एक आसन आहे अधोमुख श्वानासन, जे फेमिनाईन प्रॉब्लेम, थायरॉइड, बॅकएक, शोल्डर जॉईंट आणि संपूर्ण बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करायला आणि सगळे स्नायू स्ट्रॉंग करायला, वाताचा त्रास कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे. खूप वेळा शीर्षासन, सर्वांगासन सगळ्यांना करणं शक्य नाही आहे. त्यासाठी अधोमुख श्वानासनचा अभ्यास केला तरी चालणार आहे. वज्रासनात बसायचे, त्यानंतर हात पुढे टेकवायचे, हळूहळू पायाची बोटं टेकवायचे, गुडघे टेकवून श्वानासन करायचे आणि त्यानंतर ज्यांना शक्य आहे त्यांनीच हळूहळू अधोमुख श्वानासन करण्याचा प्रयत्न करायचा. टाचा टेकवायचा प्रयत्न करा. दंड कानाच्या खाली, डोकं जास्तीत जास्त जमिनीकडे. ह्याच्यामध्ये बॅक साईड पूर्ण ताणली जाते, त्यामुळे पूर्ण ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते. जेवढा वेळ छान ताठ थांबता येईल तेवढं थांबायचे. गुडघे मात्र एकदम ताठ. गुडघे वाकवले की गुडघ्यावर वजन येणार आहे. गुडघे जास्तीत जास्त ताठ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ज्यांना नेक प्रॉब्लेम आहे त्यांनी मान थोडी सरळ ठेवली तरी चालणार आहे. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांनी हनवटी पूर्ण कंठकुपात रुतवायची. हळूहळू आसन सोडणार आहोत. गुडघे टेकवायचे आणि पुन्हा कुठल्याही कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसायचे. मी आत्ता हे आसन खाली केलं होतं कारण मॅटवर कधी कधी ते घसरू शकतं. त्यामुळे सगळ्यांनी आधी बघायचे करून की आपले हाताची ग्रीप कुठे व्यवस्थित राहते, त्यानंतरच सराव करायचा. आता ज्यांना खूप खाली वाकल्यावर प्रेशर येतं किंवा त्रास होतो त्यांच्यासाठी मी खुर्चीच्या इथे दाखवणार आहे की कसं करायचं. त्यासाठी उभं राहायचं आहे. खुर्ची आपल्या पुढे ठेवायची. खुर्ची चालेल, सोफा चालेल किंवा बेडही चालेल. पायामध्ये पुन्हा अंतर घ्यायचे आणि हळूहळू एल्बो टेकवायचा प्रयत्न करायचा आणि डोकं खाली. ह्याच्यामध्ये हातावर खूप लोड येत नाही, त्यामुळे फ्रोझन शोल्डर किंवा बाकी त्रास असणाऱ्यांसाठी सुद्धा हे आसन उपयुक्त आहे. पुन्हा हळूहळू हाताचे तळवे टेकवायचे आणि खुर्चीच्या जवळ यायचे. त्यानंतरची काही उभं राहूनची आसनं. जर कोणाला खूप त्रास वाटत असेल तर एक सिप पाणी पिऊ शकता मध्ये मध्ये किंवा थोडंसं रेस्ट करू शकता. जेव्हा खूप दम लागतो तेव्हा नाकाने श्वास घ्यायचा आणि फुंकर मारत सोडायचं. दाखवते मी. या पद्धतीने एक 5 वेळा केलं तरी ताण लवकर कमी व्हायला मदत होते. आता आपण काही उभ्याची आसनं बघणार आहोत. त्यातलं पहिलं आसन आहे ताडासन. त्यासाठी पायात खांद्या एवढं अंतर घ्यायचे, हात बाजूला, खांदे मागे रोल करायचे, चेस्ट ओपन, हाताची बोटं उघडलेली. श्वास घेत घेत हात बाजूनी वरती घ्यायचे. कुठलीही घाई गडबड न करता शांतपणे. हाताचे अंगठे जुळलेले किंवा दोन्ही हात समोरासमोर, जसं कम्फर्टेबल वाटेल. दंड कानाला टेकवायचे. पोटाचा भाग संपूर्ण वरती लिफ्ट करायचा. श्वास संथ सुरू आहे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी चवड्यावर उभं राहायचंय. स्टँड ऑन युअर टोज, लिफ्ट युअर हील्स. पुन्हा सावकाश टाचा खाली, हळूहळू श्वास सोडत हात खाली. आता खूप वेळा असं होतं की माझं वजन जास्त आहे, मला बॅलन्स होत नाही आहे, माझं लक्ष लागत नाही आहे, मग मी पडेन का, किंवा मला गुडघे दुखत आहेत, मग मी करू का नको करू. त्याच्यासाठी सुद्धा आपण खुर्चीच्या आधाराने करू शकतो. एक हात खुर्चीच्या इथे ठेवायचा, पायात शोल्डर डिस्टन्स, हात श्वास घेत वर, एक हाताने खुर्चीवर रेस्ट करायचं आणि टोवर उभं राहायचं. या पद्धती म्हणजे आपल्याकडे भरपूर काही गोष्टी आहेत करण्यासारख्या ज्या तुम्ही नक्की करू शकता. तसंच दुसऱ्या बाजूने. अगदीच शक्य नसेल तर आपल्या इथे वॉल पण आहे, आपण वॉल सपोर्टनी सुद्धा करू शकतो.
भिंतीजवळ उभं राहायचं, हळूहळू टाचा स्कर्टिंगच्या वर घेण्याचा प्रयत्न करायचा आणि हात इथेही ठेवू शकता किंवा वरतीही घेऊ शकता. म्हणजे तुम्ही पडणार नाही, तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढायला सुद्धा मदत होणार आहे. त्यामुळे ताडासनचा अभ्यास सगळ्यांनी नक्की करायचा, जेणेकरून तुमच्या बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन छान इम्प्रूव्ह होणार आहे आणि कॉन्फिडन्स लेवलसुद्धा नक्कीच वाढणार आहे. लंग्स कपॅसिटी छान इम्प्रूव्ह होणार आहे. ह्याच्या पुढचं अजून एक आसन आहे की आपली सतत खूप चिडचिड होत असते, मग ह्याचा राग त्याच्यावर, त्याचा त्याच्यावर, या पद्धतीने ती साखळी सुरूच राहते. तर रागावर कंट्रोल करण्यासाठी, मन शांत करण्यासाठी अर्धवृक्षासन आणि संतुलनासन. अर्धवृक्षासन ह्याच्यासाठी की पूर्ण वृक्षासन प्रत्येक वेळा प्रत्येकाला येत नाही, सो आपण अर्धवृक्षासननी स्टार्ट करूया. उजवा पाय फोल्ड करणार आहोत, उजव्या पायाचा अंगठा डाव्या पायाच्या घोट्यावर ठेवणार आहोत. हे बघा, या पद्धतीने पोझिशन नीट बघून घ्या, कारण पायाची पोझिशनवर डिपेंड आहे तुमचं बॅलन्स कसा होतो. गुडघा खूप जणांचा पुढे येतो, तो पूर्ण ओपन करण्याचा प्रयत्न करा. हा जो भाग आहे हा व्यवस्थित ताणला गेला पाहिजे. हाताचा नमस्कार, नजर समोर स्थिर, फोकस ऑन वन पॉइंट, कीप युअर ब्रीदिंग सॉफ्ट, ट्राय टू मेंटेन पोझिशन अँड डोंट पुश युअर स्टमक लाईक दिस. इनहेल, श्वास घेतला की पोट आत, मग श्वास संथ. आता ज्यांना हे व्यवस्थित बॅलन्स होतंय त्यांनी हात वर. अर्धवृक्षासन आहे त्यामुळे कोपरे वाकलेले आहेत. नजर समोर स्थिर ठेवा, श्वास संथ सुरू ठेवा. पुन्हा सावकाश आसन सोडायचंय. सेम प्रोसिजर विथ अनदर लेग. फोल्ड युअर लेग, keep your toe on your ankle joint. Inhale and raise your hands. Join your palms properly. श्वास संथ सुरू आहे, नजर स्थिर आहे. राग, ज्यांना खूप राग येतो त्यांनी लगेच अर्धवृक्षासन करायचे, लगेच राग शांत व्हायला मदत होणार आहे. रिलॅक्स. आता ह्यात सुद्धा जर बॅलन्स होत नसेल तर अगेन विथ वॉल. एक हात भिंतीला पकडायचा, एक पाय फोल्ड करायचा आणि या पद्धतीने स्ट्रेच करायचं. सेम. लाईक दिस. आता खूप जण म्हणतील की आम्हाला वृक्षासन येतं, मग अर्धवृक्षासन का करू? वृक्षासन करताना पायाचा जो तळवा आहे तो पूर्ण मांडीवर घ्यायचा आहे. खूप वेळा काय होतं, अंगठ्याचा दाब गुडघ्यावर येतो, आपण गुडघ्याला पुश करतो आणि तेव्हा गुडघेदुखी सुरू होते. मग खूप लोक म्हणतात योगाभ्यासाने मला त्रास झाला, गुडघे दुखले. योगाभ्यासाने त्रास होत नसतो, आपण जे चुकीचे पोश्चर्स घेतो त्यांनी तो त्रास होत असतो. तर विथ वॉल सपोर्ट आपण पूर्ण वृक्षासन करूया. मी मागे टेकली आहे आणि हळूहळू पाय मी पूर्ण वर घेतला. आता ज्यांना बॅलन्स होत नसेल त्यांनी हाताने भिंतीला पकडा, दुसऱ्या हाताने अँकल जॉईंट पकडून ठेवा. ओके, या पद्धतीने तुम्ही करू शकता. माझा अंगठा गुडघ्यापासनं वर आहे, मी मांडीवर ठेवलेला आहे, टाच जास्तीत जास्त वर घेतले, हात बाजूनी वर किंवा हाताचा नमस्कार, जे काय तुम्हाला कम्फर्टेबल आहे. फक्त एक महत्त्वाची गोष्ट, खांदे कधीही ड्रॉपडाऊन करायचे नाही, हे पूर्ण ओपनच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला छान ताण येणार आहे. या पद्धतीने नक्की सगळ्यांनी करून बघा. वृक्षासन राग कमी होण्यासाठी खूप मदत होते. जेव्हा आपली चिडचिड आणि राग वाढतो तेव्हा हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स हे सुरू होत असतात. आणि जरी कोणाची सर्जरी झाली असेल, ताण वाढत असेल, तर ते पुन्हा उद्भवू नये म्हणून ही आसनं नक्की करून पाहिजेत आणि रागावर कंट्रोल ठेवायचा आहे. पुढचं आसन आहे त्रिकोणासन. त्यासाठी पायामध्ये 2.5 ते 3 फुटाचं अंतर घ्यायचं आहे. उंचीनुसार हे अंतर कमी जास्त होऊ शकतं. डावं पाऊल डावीकडे वळवलंय, दोन्ही टाचा एका लाईनमध्ये आहेत. हात श्वास घेत जमिनीला समांतर केलेत. श्वास सोडत कमरेत न वाकायचंय, पण आपल्याला हाताचा तळवा जमिनीला टेकवायचा नाहीये. आपल्याला सुरुवातीला अँकल जॉईंट पकडायचा आहे. खांदे पूर्ण ओपन, वरच्या हाताकडे पाहायचंय. ज्यांना वर बघणं शक्य नाहीये त्यांनी समोर बघायचंय. हाताची बोटं पूर्ण ताणून घ्यायचंय, जेणेकरून संपूर्ण बॉडीला
ताण येणार आहे. ज्यांना गुडघे दुखतात, सारखे पायामध्ये गोळे येतात, टाचा दुखतात, शुगर प्रॉब्लेम आहे, श्वास घ्यायची कपॅसिटी कमी आहे, दम लागतो, अस्थमा आहे, त्या सगळ्यांनी हे आसन रोज करायचे. सावकाश श्वास घेत सरळ, पाय सरळ, दुसरं पाऊल वळवायचं. पुन्हा भरपूर श्वास घ्यायचा, श्वास सोडत हळूहळू वाकायचं. जेवढं शक्य आहे तेवढंच वाकले. पुन्हा सावकाश श्वास घेत सरळ व्हायचंय. आता मी ह्यातनंच तुम्हाला पुढचं आसन दाखवणार आहे. त्यासाठी पायात मी थोडंसं अजून अंतर वाढवते. ज्यांना शक्य आहे त्यांनी करा, अदरवाईज बघा, मग मी खुर्चीवर दाखवेन कसं करायचं. वीरभद्रासन प्रकार 1. त्यासाठी डावं पाऊल डाव्या बाजूला वळवलंय. ज्यांना गुडघ्याचा त्रास नाहीये, गुडघेदुखी नाहीये, त्यांनी नक्की करायचंय. डावा गुडघा काटकोनात वाकवलाय, मांडी जमिनीला समांतर आहे, अप्पर बॉडी ही स्ट्रेट आहे. खूप वेळा अप्पर बॉडी ही टिल्ड होते, वळते, तर अप्पर बॉडी ही स्ट्रेट ठेवायचे, हात सरळ आणि फक्त मान वळवायची. मांडी मात्र जमिनीला समांतर, गुडघा आणि अँकल जॉईंट हे एका रेषेत पाहिजे. गुडघा घोट्याच्या पुढे गेला तर गुडघ्यावर ओव्हरस्ट्रेच होऊन दुखू शकतो. ह्या पद्धतीने आसन होल्ड करण्याचा प्रयत्न करायचा. ज्यांना हे 15 ते 20 सेकंद टिकवणं शक्य आहे त्यांनी व्हेरिएशन म्हणून वीरभद्रासन प्रकार 2. त्यामध्ये हा जो हात वर आहे तो मांडीवर घेतलाय, दुसरा हात वर, वरच्या हाताकडे बघायचा. आता हे पण ज्यांना यायला लागेल त्यांच्यासाठी आता मी फक्त दाखवतेय आणि नंतर तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस करा. वीरासन. सेम दुसरी बाजू. हे सगळ्यांनी पुन्हा करायचं, फक्त गुडघेदुखी असेल तर नाही. वीरभद्रासन. हात हळूहळू वर, श्वास संथ, हनवटी खांद्याच्या वर घ्यायचा प्रयत्न. ह्याच्यामध्ये छान ताण बसतो, कॉन्फिडन्स लेवल वाढायला मदत होते. वीरभद्रासन 2. आणि तिथनंच वीरासन. हळूहळू दोन्ही पाय जवळ. आता हेच वीरभद्रासन आपण खुर्चीवर करून बघणार आहोत. खुर्चीच्या थोडंसं पुढे बसायचंय. जर कोणाकडे डायनिंगची चेअर असेल की ज्याला हँडल नसतात त्यांना ते अजून सोपं जाईल. एक पाय पूर्ण बाजूला केलाय, दुसरा पाय ह्या पद्धतीने ठेवलाय आणि मान वळवून. हे सगळेजण करू शकतात. गुडघेदुखीचे पेशंट किंवा कुठलाही त्रास असेल तरी खुर्चीवर बसून करणं हे खूप सोपं आहे. त्याच पद्धतीने दुसरा पाय, हात छान ताठ, श्वास संथ, रिलॅक्स. आता वीरासन ह्यात कसं करायचं खुर्चीत, तर खुर्चीवर पाय देऊन करायचे. पाय काटकोनात, जे आपण खाली उभं राहून केलं होतं या पद्धतीत. हे वीरासन सगळेजण करू शकतात, जेणेकरून कंबर पाठ सुद्धा स्ट्रॉंग होईल, चेस्ट मसल्स छान स्ट्रेच होतील, फ्लेक्झिबिलिटी वाढेल आणि कॉन्फिडन्स वाढायला सुद्धा नक्की मदत होईल. रिलॅक्स. ही सगळी आसनं झाली की पुढे वाकणं खूप आवश्यक आहे की जेणेकरून ताण मेंटेन होईल. त्याच्यानंतर आता आपण पोटावर झोपूनचं एक आसन बघणार आहोत, ज्याचं नाव आहे भुजंगासन. पण ज्यांना कोणाला भुजंगासनमध्ये पूर्ण ताण देणं शक्य नाहीये त्यांनी अर्धभुजंगासन. तर मी दोन्ही आसन दाखवते. त्यासाठी सावकाश पोटावर झोपायचंय. पायात शोल्डर डिस्टन्स,
दोन्ही हात चेस्ट लाईनमध्ये. श्वास घेत अप्पर बॉडी लिफ्ट करायची, अगदी सावकाश. खांदे मागे, मान सरळ. ज्यांना शक्य आहे त्यांनी मान वर, खांदे मात्र पूर्ण मागे, जेणेकरून छातीच्या स्नायूंना छान ताण बसला पाहिजे. रिलॅक्स. आता ज्यांना एवढं सगळं उचलणं शक्य नाहीये त्यांनी कोपरे टेकवायचेत. कोपराच्या इथे काटकोन असेल आणि मान समोर असेल. या पद्धतीने अर्धभुजंगासन. हे झाल्यानंतर रेस्टिंग पोज, दॅट इज मकरासन. आणि त्यानंतर आपण पाठीवर झोपूनची आसनं करणार आहोत. पायामध्ये अंतर, टाचा आतल्या बाजूला, हाताची घडी, त्यावर कपाळ टेकवायचं. या पद्धतीने इथे भरपूर श्वास घ्यायचा आहे, सावकाश श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा. श्वास संथ झाला की हळूहळू आपण पाठीवर रोल होणार आहोत. पण रोल होताना डाव्या बाजूनीच रोल व्हायचंय. पाठीवर झोपायचंय. दिस इज तडागासन, की ज्याच्यामध्ये लोअर बॅक व्यवस्थित जमिनीला टेकलेली आहे. दोन्ही हात पोटावर आहे. या पोझिशनमध्ये 3 ते 4 ब्रीथ थांबायचंय. त्यानंतर मर्कट आसन. दोन्ही हात बाजूला, टी शेप मध्ये, बॉडीचा टी शेप आहे. दोन्ही पाय उजव्या बाजूला घ्यायचे आणि मान डाव्या बाजूला. तुम्हाला लक्षात येईल हा भाग ताणला जातोय. ज्यांना सायटिकाचं दुखणं आहे त्यांच्यासाठी पण छान आहे. छातीचे स्नायू ताणले जात आहेत. पाठ आणि पोटाला छान पीळ बसतोय. पुन्हा सावकाश सरळ दुसरी बाजू. श्वास सोडत सोडत आसन पूर्ण झालं की श्वास संथ. ज्यांना नेक प्रॉब्लेम आहे त्यांनी मान सरळच ठेवायचे, की जेणेकरून मानेला त्रास होणार नाही. अजून एकदा रिपिटेशन. सावकाश करायचंय सगळ्यांनी, कुठलीही घाई गडबड करायची नाहीये. श्वास सोडत, पुन्हा श्वास घेत, श्वास सोडत, श्वास घेत. आता ह्यात आलेला ताण कमी करायचा आहे. पवन मुक्त आसन. एका वेळेला एकच पाय, कंबर पाठ व्यवस्थित टेकलेले. श्वास संथ. इथनच एक पुढचं आसन आहे बटरफ्लाय पोज, जे आपण बसून पण करतो तेच झोपून करायचंय. दोन्ही पाय फोल्ड करायचे, त्यानंतर दोन्ही गुडघे ओपन करायचे, हाताने मांडीवर दाब द्यायचा आहे. हे तुम्ही बेडवरही झोपताना करू शकता, अराउंड 5 to 10 मिनिट्स, किंवा हात मानेखाली घेतले तरी चालणारे, डोळे बंद. यामुळे युरिन इन्फेक्शनचा त्रास सुद्धा कमी व्हायला मदत होते. फेमिनाईन आसन आहे, लेडीजसाठी खूप चांगली पोझिशन आहे. पुन्हा सावकाश पाय सरळ. त्याच्यानंतर आपण एक करणार आहोत सेतुबंध आसन. सेतुबंध म्हणजे ब्रिज पोश्चर. अँकल जॉईंट पकडणार आहोत. हळूहळू कंबर आणि पाठ वरती उचलायचा प्रयत्न करणार आहोत. या पद्धतीने ह्यात गळ्यावर जास्तीत जास्त दाब येतो, पोट आणि छातीवर ताण येतो. जेवढा वेळ आसन टिकवणं शक्य आहे तेवढा वेळ आसन टिकवायचंय. सोडताना सावकाश आसन सोडायचंय. पुन्हा एकदा श्वास घ्या आणि सावकाश कंबरपाठ वरती उचला. सेतुबंध आसन थायरॉइडसाठी पण खूप चांगलं आसन आहे. पुन्हा सावकाश आसन सोडायचे. रिलॅक्स. शवासन. पायात 1 ते 1.5 फुटाचं अंतर.
हात 4 ते 6 इंच लांब, हाताचे तळवे छताच्या दिशेला, बोटं अर्धवट मिटलेली, डोळे बंद. पोट भरेपर्यंत श्वास घ्यायचा आहे, सावकाश श्वास सोडायचा आहे. ज्यांना मान जशी कम्फर्टेबल असेल तशी सरळ ठेवा किंवा डावीकडे उजवीकडे केलीत तरी चालणार आहे. अराउंड 2 मिनटं शवासन करणार आहोत. बॉडी जेवढी रिलॅक्स करता येईल तेवढी रिलॅक्स करण्याचा प्रयत्न. हळूहळू हातावरचा पायावरचा ताण कमी करणार आहोत. श्वास संथ सुरू ठेवायचा आहे. प्रत्येक श्वास सोडताना असलेला ताण हा कमी होतोय. ताण गेल्यानंतर हळूहळू पाय जवळ घ्यायचे, डाव्या कुशीवर वळायचे, लेफ्ट, या पद्धतीने, आणि सावकाश उठून बसायचे. कुठल्याही कम्फर्टेबल पोझिशनमध्ये तुम्ही बसू शकता, तुम्हाला जे काय कम्फर्टेबल असेल त्या पद्धतीने. मी आत्ता एक पाय वर घेऊन अर्ध पद्मासनात बसते. ज्यांना खाली बसून त्रास होत असेल ते खुर्चीवर बसून सुद्धा करू शकतात. तर सुरुवातीला आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत, जो एक ब्रिदिंग एक्सरसाइजचा बेसिक आहे आणि जो रोज तुम्ही रिकाम्या पोटी शक्यतो सकाळीच करणं अपेक्षित आहे. पण सकाळी जर कामाची गडबड असेल, घाई होत असेल, मन शांत राहत नसेल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता, पण पोट मात्र 3 तास रिकामं पाहिजे. डावा हात ज्ञानमुद्रेमध्ये, उजवा हात राईट हँड प्रणव मुद्रा. क्लोज युअर फर्स्ट 2 fingers, tip of the index and middle finger touch to the root of thumb like this. बोटाचे टिप्स हे अंगठ्याच्या रूटला टच व्हायलाच पाहिजे. 2 बोटाचं अंतर ठेवून मुद्रा ठेवायची, एल्बो खालच्या दिशेला, जेणेकरून हाताला ताण येणार नाही. डाव्या बाजूनी श्वास घ्यायचा, उजव्या बाजूनी श्वास सोडायचा, पुन्हा उजव्या बाजूनी श्वास घ्यायचा, डाव्या बाजूनी श्वास सोडायचा. हे झालं 1 रिपिटेशन. असं रोज तुम्हाला निदान 10 ते 15 रिपिटेशन करणं अपेक्षित आहे. आत्ता आपण 5 रिपिटेशन्स करणार आहोत. डाव्या बाजूनी श्वास घ्यायचा आहे, डोळे बंद. उजव्या बाजूनी श्वास सोडायचा आहे, पुन्हा उजव्या बाजूनी श्वास घ्यायचा आहे, डाव्या बाजूनी श्वास सोडायचा आहे. फक्त एक काळजी घ्यायची, मान हनवटी जी आहे ही जमिनीला समांतरच पाहिजे. खूप वेळा काय होतं की अंगठ्याने दाबलं की मान वळते किंवा करता करता ड्रॉप डाऊन होतं, किंवा काही जण ह्या पद्धतीने कर. दॅट इज व्हेरी रॉंग. स्पाइन शुड बी स्ट्रेट, रोल युअर शोल्डर्स बॅक. तुम्ही सरळच बसले पाहिजे. डाव्या बाजूनी श्वास घ्यायचा आहे, उजव्या बाजूनी श्वास सोडायचा आहे. श्वासाचा आवाज न करता श्वास घ्या. विरुद्ध बाजूनी श्वास सोडा. पुन्हा श्वास घ्या. विरुद्ध बाजूनी श्वास सोडा. उजव्या बाजूनी श्वास घ्या. डाव्या बाजूने श्वास सोडा. सगळ्यांनी कंटिन्यू करत राहायचंय. श्वास घेताना स्वतःमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायची आहे, सकारात्मक विचार घ्यायचे. श्वास सोडताना निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह एनर्जी, वाईट गोष्टी या बाहेर पडतायत असं इमॅजिन करायचंय. त्यामुळे श्वास घ्या विथ पॉझिटिव्ह एनर्जी. श्वास सोडायचा आहे, सगळे अनवॉन्टेड थॉट्स फ्लश आउट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्ष पूर्ण श्वासाकडे देत राहा. डाव्या बाजूने श्वास घेत राहा, उजव्या बाजूने श्वास सोडत राहा. उजव्या बाजूने श्वास घेत राहा, डाव्या बाजूने श्वास सोडत राहा. लक्ष पूर्ण स्वतःकडे, मन शांत करण्याचा प्रयत्न.
मनावरचा संपूर्ण ताण निघून गेलेला आहे. मन शांत झालेलं आहे. रिलॅक्स फिलिंग. आवर्तन झालं, रिपिटेशन झालं की पुन्हा दोन्ही हात ज्ञानमुद्रेमध्ये. मेडिटेशन, डोळे बंद. सेल्फ कॉन्सन्ट्रेशन. फक्त संथ श्वास घेत राहायचंय, संथ श्वास सोडत राहायचंय. फील द रिलॅक्सेशन, फील द कामनेस. शरीराला एक खूप छान हलकेपणा जाणवायला सुरुवात होईल. फील द लाइटनेस ऑफ द बॉडी. मनावरचा, शरीरावरचा ताण पूर्णपणे निघून गेलेला आहे. मन अगदी हलकं झालेलं आहे. कुठलाही ताणतणाव, दबाव नाही आहे. श्वासाची जाणीव होतीये. संथ श्वास घेतला जातोय, संथ श्वास सोडला जातोय. खूप छान वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. रोज या पद्धतीने एक 5 ते 10 मिनिटाचं मेडिटेशन खूप आवश्यक आहे, की ज्यामध्ये डोळे पूर्ण बंद, लक्ष फक्त श्वासाकडे. फक्त सकारात्मक ऊर्जा फील होतीये. आता लक्ष पुन्हा आपण हळूहळू स्वतःकडे देणार आहोत. दोन्ही हात नमस्कार स्थितीत. एक ओंकार आणि शांती मंत्र म्हणून आपण सेशन थांबवणार आहोत. श्वास घ्यायचाय, श्वास सोडत ओंकार. शांती शांती शांती. दोन्ही हात न रब करता सावकाश डोळ्यावर घ्यायचे. डोळ्यांना हलकासा मसाज. हीच एनर्जी चेहऱ्यावरनं, डोक्यावरनं, शरीरावरनं घ्यायची. आणि पुन्हा दोन्ही हात चेहऱ्यासमोर धरायचे. हाताकडे बघत सावकाश डोळे उघडायचे. पर्वतासन. जे काय पाठीला रग लागते बसून बसून ते कमी करतोय. अँड नाव थँक्स गिव्हिंग. श्वास सोडत कमरेतनं पुढे वाकायचे. सगळ्यांना थँक्यू म्हणायचे. कळत न कळत आपल्याकडनं ज्या चुका होतात, जे त्रास होतात दुसऱ्याला, त्याबद्दलचे माफी मागतो. दॅट इज शरणागत मुद्रा. आणि थँक्यू. नक्की योगाभ्यास घरी करून बघा. स्टे फिट, डू योगा, लिव्ह लव योगा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच मनाली. खूपच छान. आय थिंक आजच्या दिवसाची सुरुवात फारच छान झाली आहे. मला ऑलरेडी श्वास माझा मोकळा झाल्यासारखं वाटतंय. अंग थोडंसं जे कसकस वाटत होती ती अशी मोकळी झाल्यासारखी वाटते. आणि आय थिंक आपल्या प्रेक्षकांनी जर हे अगदी लक्षपूर्वक बघितलं असेल आणि हे जर त्यांनी नियमित जर केलं तर याचा त्यांना खूप निश्चितच फायदा होणार आहे. अर्थात हे थोडंसं बेसिक आणि त्यापेक्षा थोडंसं बेसिकपेक्षा थोडंसं जास्ती लेवलचं होतं. याचं कारण आहे की आपण हे सगळं आपल्या रुग्णांसाठी म्हणून तशा प्रकारची आसनं घेतली होती. पण ॲडव्हान्स लोकांसाठी आपण एक लवकरच सेशन घेऊयात. आणि हे सेशन रेकॉर्डेड असल्यामुळे ते फेसबुकवरती आम्ही लवकरच पोस्ट करू. सो दोज ऑफ यू हू हॅव मिस्ड इट कॅन प्रोबॅबली सी इट वन्स अगेन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.